ऑप्शन प्रीमियम का कमी होतात? तर आपण जेव्हा कधी पण ऑप्शन बायिंग किंवा ऑप्शन सेलिंग करत असतो, तेव्हा ऑप्शन प्रीमियमची जी प्राईस असते, ती हळू-हळू टाईमनुसार कमी होत जाते. आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो, की आपण एक जर बर्फ घेतला, बरोबर? तर बर्फ हा काही काळानंतर हळू वितळत जातो, बरोबर? तसंच या ऑप्शन प्रीमियमच्या प्राईसचं आहे. प्रीमियमची जी प्राईस असते, ती टाईमनुसार हळू कमी होत जाते आणि कालांतराने एक्सपायरीच्या दिवशी ती 0 होत होते. निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टची एक्सपायरी असते. ओके. निफ्टीमध्ये वीकली एक्सपायरी असते, मंथली एक्सपायरी असते आणि बँक निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी असते. सो जसजसा टाईम डिके होत जातो किंवा टाईम कमी होत जातो ओके किंवा जसजसं आपण एक्सपायरीच्या जवळ जातो, तसतसं त्याची व्हॅल्यू हळू कमी होत जाते. म्हणजे जरी मार्केटमध्ये काही मूव्हमेंट नाही झाली किंवा मार्केट जर साइडवेज आहे, तर ऑप्शनची प्राईस कमी होत जाते. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही ₹100 एखादा ऑप्शनमध्ये बायिंग केली आणि मार्केट जर साइडवेज राहिलं. जरी मार्केट साइडवेज राहिलं तरी त्याची प्राइस कमी होत जाते. म्हणजे 100ची 90 होणार, 80 होणार. एक्सपायरीच्या जवळ जाऊ तशी त्याची प्राइस 0 पर्यंत चालली जाते. सो त्याच्यामुळे ऑप्शन बायिंगमध्ये आपल्याला क्विक मूव्हमेंट पाहिजे असते. क्विक मूव्हमेंट जर होत असेल तर मग प्रीमियमची प्राइस वाढते. पण जर मार्केट साइडवेज असेल किंवा जर मार्केट तुमच्या अपोजमध्ये जात असेल आणि जास्त टाईम घेत असेल मार्केट, तर हळू त्याची प्राइस कमी होत जाते. सो टाईम हा ऑप्शन बायिंगमध्ये तुमचा शत्रू आहे. पण ऑप्शन सेलिंग जर तुम्ही करत असाल, तर तुम्ही त्या टाईमचेच पैसे कमवत असता. ऑप्शन सेलिंगमध्ये टाईम हा तुमचा मित्र आहे. सो बेसिकली ऑप्शन प्रीमियम का कमी होतात? तर थिटाची जी व्हॅल्यू असते, त्या थिटाच्या डिकेमुळे ऑप्शनच्या प्रीमियम प्राईस कमी होत जातात. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही ऑप्शन बायिंगमध्ये प्लॅनिंग करा. ओके. सो बेसिकली मी तुम्हाला एक छोटीशी टिप देतो. जर तुम्हाला एखाद्या ब्रेकआउटमध्ये बायिंग करायचं असेल, तर तुम्ही त्या वीकच्या ऑप्शन चार्टमध्ये बायिंग न करता नेक्स्ट वीकच्या चार्टमध्ये ऑप्शन चार्टमध्ये बायिंग करा. कारण नेक्स्ट वीकची जी प्राईस असते, ती या वीकच्या प्राईसपेक्षा हळू कमी खाली जाते. ओके. सो त्याच्यामुळे तुमचा स्टॉप लॉस पटकन हिट होत नाही आणि तुमच्याकडे डिसिजन घ्यायला टाईम मिळतो. ओके. सो ही टिप तुम्ही लक्षात ठेवा. मी माझ्या काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा पॉइंट कव्हर करणार आहे. ओके. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील, तर ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.